परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। रुठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनम साकरम एषम चरण संजय जीवा मुक्ता भवन्ति साकरम सुखातम ज्ञानदान परायणम विनायकं गुरु वंदे भव वंदे ज्ञान प्रताप कुलसेवते ज्ञानेश्वर भगवान अवतीर्य श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। आता काय बाबा अवघडच होतं. जाऊ दे स्वप्न में तो साक्षी आश्रित अविद्या का ही तमोगुण अंश विषय रूप परिणाम को प्राप्त होवे है। ता अविद्या में सत्वगुण अंश ज्ञान रूप परिणाम को प्राप्त होवे है। याते स्वप्न में अंतर अविद्या ही विषय और ज्ञान दोनों का उपादान कारण है। याही ते बाह्य रज्जु सर्पाधिक और अंतर स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य कहिए है। अविद्या की वृत्ति द्वारा जाकू साक्षी भासे कहिए प्रकाशे सो साक्षी भाष्य कहिए है। अविद्या वृत्तीचा विषय तर साक्षी भाष्य थोडक्यात. आता रज्जु सर्प जो आहे ना तो साक्षी भाष्य आहे. तो का अविद्या वृत्तीचा विषय आहे. अविद्या वृत्तीचा विषय तसं त्याला अनुभवचा दृष्टांतीला. स्वप्न हे अविद्या वृत्तीचा विषय आहे. अंतःकरण वृत्तीचा विषय अंतःकरण वृत्तीच्या विषयामध्ये कालाची प्रतीची सत्याची प्रतीची असते. मग अविद्या वृत्तीचा विषय जो असणारा त्याला साक्षी भाष्य म्हणावा. साक्षी भाष्य का म्हणायचं तर अविद्या ही साक्षीच्या साहाय्याने अविद्याची सात्विक वृत्ती असणारी तिच्या तमगुणरूप असणाऱ्या पदार्थ त्याला जाणते ओळखते पण साक्षीच्या साहाय्याने म्हणून साक्षी भाष्य म्हणावा. म्हणून ते जगत हे सगळं साक्षी भाष्य आहे. जरा जसं रज्जू सर्प साक्षी भाष्य आहे अंतःकरणाचा विषय नाही तसं स्वप्न साक्षी भाष्य आहे तसं देहादिक जगत साक्षी भाष्य आहे. चला रज्जु में सर्प और ताका ज्ञान अविद्या का परिणाम और चेतन का विवर्त है. हो हे तर आहे की सर्प जे असणारा रज्जूच्या ठिकाणी ते अविद्याचा परिणाम त्याचं ज्ञानही अविद्याचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे वेगळं. विवर्त या शब्दाचा अर्थ वेगळं ठेवायचं लक्षात ठेवा. विवर्त म्हणजे वेगळं कसं अविद्याचा परिणाम सर्प आणि चैतन्य म्हणजे वेगळं म्हणून त्याला विवर्त म्हणावं. विवर्त म्हणजे अधिष्ठानाचा संबंध कल्पित असतो. अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाला विकार करू शकत नाही. जसं मृगजलाची नदी जमीन ओली करते का नाही करत तसं रज्जू सर्पाकार भासियले जगदंबरे तसं ही देहाधिक जगत स्वप्न हे अधिष्ठान साक्षी चैतन्याला विकार करू शकत नाही असा त्याचा अर्थ. मग साक्षी अवश्य पदार्थ आहे त्या अविद्यावृत्तीचा विषय आहे आणि ते पदार्थ बी अविद्या तमगुणाचे विषय आहेत. रज्जु आदिक में अनिर्वचनीय सर्पाधिक और तिनका ज्ञान भ्रम कहिए है. आता काय आता शब्द सांगून चालायचं. आता मी बुद्धिहीन का म्हणत नाही का बुद्ध आम्हाला शास्त्र संस्कार असल्यामुळे निवड येते. हे अविद्यावृत्ती ही अविद्यावृत्ती साक्षी चैतन्याच्या संबंधाने विषयाला प्रकाशन करते इथपर्यंत आलो. पण ह्या दोन्हीला कारण अविद्या आहे. पदार्थाचं कारण अविद्याचं आहे. पदार्थाच्या ज्ञानाचं कारण अविद्याचं आहे आणि अविद्याचं पदार्थ आणि त्याचं ज्ञान हे चैतन्याने वेगळं आहे विवर्त आहे. म्हणून विवर्त पदार्थ जो असतो तो साक्षी भाष्य असतो आणि विवर्त या शब्दाचा अर्थ तुझे वेगळा. विवर्त या शब्दाचा अर्थ चैतन्य अधिष्ठानाहून वेगळा.
जसं सर्प रज्जून वेगळा आहे त्याप्रमाणे हे स्वप्न जसं साक्षी हे त्याला ओळखतो त्याच्यातून ते वेगळं आहे. त्याप्रमाणे पदार्थ आणि पदार्थ ज्ञान कसं ठरलं? भ्रांती. भ्रांती या शब्दाचा अर्थ न कळणे. व्यावहारिक भ्रांती नाही घ्यायच्यावर का? भ्रांती ही समोर भ्रांतीही निवृत्त झाली, दिसू लागली वाट. वासुदेव भ्रांती निवृत्त झाली, भ्रांती नाहीशी केली झाली. चला, भ्रांती या शब्दाचा अविद्याचा अर्थ आणि अविद्याचे ज्ञान ही दोन्ही भ्रांती रूपात झालं. भ्रांती म्हणजे एक न कळण्याचा विचार. और अध्यास कहिए है. आणि त्याला अध्यासच म्हणायचं. भ्रांती म्हणायचं, अध्यास म्हणायचं. अध्यास म्हणजे स्वरूपाने ग्रहण, ज्ञानाने बाद हे अनिरुचीने आहे आणि तो अनिरुचीने अध्यास ज्ञानाने मिथ्या ठरत असतो. सो भ्रम अविद्या का परिणाम है और चेतन का विवर्त है. म्हणून तो सो म्हणजे भ्रांती ज्ञानाचा विषय आणि भ्रांती ज्ञान हे अविद्याचा परिणाम असल्यामुळे ते विवर्त आहेत आणि विवर्त असतो ते भ्रांती असतो आणि ते आत्मस्वरूप ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. उपादान कारण के समान स्वभाव वाला अन्यथा स्वरूप परिणाम कहिए है. हे चांगलं लक्षात ठेवायचं असतं. आता एक महत्त्वाचा विषय, उपादान कारणाचा समान स्वभाव आणि अन्यथा रूप हे वेदांतामध्ये विवर्त आहे आणि परिणामामध्ये सत्य आहे. परिणामवादामध्ये अविद्याचा परिणाम ज्ञान आणि पदार्थ ही ह्याच्या मतामध्ये, परिणामवादाच्या मतामध्ये कोणाचा परिणाम? याचा सांख्याचा. म्हणजे सांख्य प्रभाकर, सांख्य म्हणजे कपिल नाही कपिलच. त्यांनी जगत प्रकृतीचा परिणाम मानलं आहे. प्रकृतीचा परिणाम आहे आणि जे सत्य असतं त्या जसं दुधाचा दही आहे, दुधात दहीचे परिणाम आहे. पण बीजाचा वृक्ष परिणाम आहे ना. पण सोन्याचा अलंकार परिणाम आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. तसं अविद्यावृत्ती आणि अविद्यावृत्तीचा विषय भ्रम आहे झालं. म्हणून त्याला अनिरुची म्हणायचं, त्याला विवर्त म्हणायचं. आणखी महत्त्वाचा मुद्दा, उपादान कारण अविद्या या जगाला. जसं माती घटाला माती उपादान कारण आहे, पटाला तंतू उपादान कारण आहे. कारण उपादान कारण कशाला म्हणायचं? ज्याच्या कार्यावर ज्याचा प्रवेश आहे आणि ज्याच्यावर कार्य राहत नाही त्याला उपादान म्हणायचं. आता माती त्या घटामध्ये आहे का नाही? आणि माती नसेल घट राहील का? नाही. तसंच इकडे जर घेतलं वेड्या, अरे लई छान आहे पण काय करावं रे, तळमळ वाटते. पण अनाधिकारी असल्यामुळे काय आता ह्या जगाला उपादान कारण अज्ञान आहे. अज्ञान हे तुझं स्वरूपाचं अज्ञान या जगाचं कारण आणि अज्ञानाचं कार्य जगाचं आहे. आणि अज्ञानाचं कार्य म्हणल्यानंतर त्यात काही सत्व असते का? नाही झालं. पण नाही हे कळत लवकर. युगपत तर ते मग सकाळपासून नेहमी तेच होतं का युगपत. मी सांगतो माझं आयुष्य 107 होत आलं. युगपत कुठे बात चालू आहे? युगपत या शब्दाचा अर्थ बोलणं एवढं पुन्हा नाही झालं. काशीचं तूप बोलणं एवढं असं काही पदार्थ म्हणून ती जाऊ द्या पाठवा गेला विषय. म्हणून उपादान कारण ह्या जगाला कोण आहे? अविद्या. वा. आणि उपादान कारण कशाला म्हणावं? कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे, ज्याच्यावर कार्य राहत नाही त्याला म्हणा उपादान. आता इकडे सिद्धांतामध्ये जोपर्यंत जगत तुला वाटतं तोपर्यंत त्या जगताचं कारण उपादान स्वरूपाचं अज्ञान आहे. स्वप्नाचं कारण कोण आहे? अविद्या किंवा अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं कार्य स्वप्न आहे. आणि त्या स्वप्न जोपर्यंत झोप आहे तोपर्यंत स्वप्न आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जगत आहे. पण जगताला कारण काय आहे? अविद्या. कोणतं कारण आहे? उपादान कारण. उपादान कारण हे शब्द लक्षात ठेवावं लागतं. काही शास्त्रीय शब्द लक्षात ठेवावं लागतं. म्हणून उपादान कारण घटाला उपादान कारण कोण आहे? माती. पटाला उपादान कारण कोण आहे? जगाला उपादान कारण कोण आहे? कोणत्या अविद्या? स्वरूपाचं अज्ञान. स्वप्नाला उपादान कारण कोण आहे? झोप. कोणाची झोप? ज्याची. आणि हे काय साधूंचं
खूप मजा झालं. त्रिभुवन हे अज्ञानाचं कार्य आहे. आणि म्हणते ना जेव्हापासून झालं. आता ही खरं का हे खरं. हो, जयापासून सकळ महिमंडळ झालं तो हा पंढरीचा राणा. आता हे काय करणार. ज्याच्यापासून जगत झालं तो आहे. मग जगाचं कारण उपादान कारण परमात्मा आहे का माया आहे कोणाच ठोक आहे. तर माया अभिनिमित्त उपादान कारण परमात्मा आहे. मायाचा स्वीकार करून अभिनिमित्त कारण निमित्त बी तोच आहे आणि उपादान बी तोच आहे. का सोनं हे अलंकारात आहेच तसं अज्ञानाचं कार्य जगत आहे जरा. पण त्याच्यामध्ये परमात्मा जर घेतला तर तो दोन्ही अंगाने आहे. आपलीच आवडी धरून केवळे आपापनाशी वेळणार आहे. पण जो पण कारण केली बायको तिने एवढे वाढवले. पण हाय खेळी या पण त्याने बायको केली ते मायारूपी बायको केली आणि मायारूपी बायकोमुळे ती जग निर्माण झालं. पण ह्याच्याशिवाय नाही झालं. पण ह्याच्यात विकार नाही झाला. विकाराचीच आहे झालं. म्हणून ना विषय उपादान कारणाचा लक्षात ठेवा. या जगाचं उपादान कारण कोण आहे. अविद्या. आणखीन पुढे चाललं तर कोण कारण आहे. अज्ञान. हां स्वरूपाचं अज्ञान आहे. मग अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे. अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्ममरण आहे. अज्ञान जोपर्यंत आहे माझं तुझं आहे. अज्ञान जोपर्यंत आहे तो काम क्रोध आहे. अज्ञान जोपर्यंत आहे जन्ममरण आहे. हे अज्ञान आहे तोपर्यंत देव बोललं तरी जन्ममरण चुकत नाही. समाधी लावली तरी जन्ममरण चुकत नाही. रिद्धी सिद्धी मिळवली तरी जन्ममरण चुकत नाही. दुःख नाहीच होतं. दुःखाचं बीज असल्यावर केव्हा दुःख वाढवलंच की. काही लोकांनी दुःख लीन केलं आहे. काही लोकांनी दुःख सत्वगुणाचा पडदा टाकला. पण तसं नाही बाबा. दुःखाचं बीज आहे तोपर्यंत तुम्हाला कालांतराने का होईना दुःख भोगावं लागेल. आणि तुम्हाला तर दुःख नको. मग याच्यात माझ्या गुरूंचा विषय. गुरुजींनी सांगा 20 मिश्रित भात खायचा का नुसता साखर भात खायचा. 20 मिश्रित भात म्हणजे प्रपंचाचं परमार्थ. हां आणि नुसता साखर भात म्हणजे साक्षीकडून जगाला मोजायचं. हो 20 मिश्रित भात कशावरून तुम्ही लक्षात ठेवा. थोडं लक्षात ठेवा. जीवदशामध्ये कोणतीही पदवी असली कोणताही व्यवहार असला त्यात दुःख असतात. हो इंद्र पडली भगनचंद्र झाला काळा. कोण 33 कोटी देवाच्या राजाला भोकं पडलेत. सुख दुःख. हां का स्वतःचा आनंदाचं जे भोगत नाही ते सगळे दुःख आहे त्याला. काही काळ राहतील झालं. एक सांगा की थोडं लक्ष घेतं सांगतो मी. आता आजपर्यंत तुमच्या कळण्यात ज्ञानोबा तुकोबाराचं भजन सगळे लोक करतात का नाही. किती वर्ष झाले. 700 झाले कोणाला 4 झाले. एखाद्या राजाचे भजन करतात का कोणी लोक. हां घ्या लक्षात. एखादा राजा मोठा आहे पण त्याचं कधी भजन केलं आहे कोणी का. जीव आहे आणि साधू आनंदात राहतात म्हणून ते सगळे त्याचं भजन करतात. ते म्हणते माझं भजन करा म्हणून. हे का मी तुम्हाला सांगितलं आहे की भगवंताची शक्ती अशी आहे आणि अज्ञान तसं आहे. अज्ञानामुळे सांगितलं. अज्ञानाच्या कार्यात दुःख आहे. अज्ञान दुःखाचं बीज आहे. पण आज तोच विषय झाला ज्ञानेश्वरी. अर्जुनाने खूप बोललं झालं. देवाला खूप चिंतन सांगितलं त्या व्यावहारिकदृष्ट्या. देव गोष्ट ऐकत राहिलं आणखी काय बोललं नाही देव. हो खूप. म्हणून ही माणसं अज्ञानी माणसं इतके सुंदर बोलतात पण तितके बुद्धिहीन असतात. का अज्ञान आहे ना. एकच सांगतो तुम्हाला कळलं का. जोपर्यंत आपल्या स्वरूपाची ओळख नाही ना तोपर्यंत दुःख नाहीच होत नाही. जा जोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत दुःख नाहीच होणारच नाही. आणि मोहाने दुःख कळत नाही. जर याच्यावर उदाहरण सांगतो. जर थोडं लांब गेलो पण उपादान कारणाकरता सांगायला लागलो आहे. उपादान कारण म्हणजे आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे. आपल्या स्वरूपाचं अज्ञान म्हणजे जगत आहे त्याचं हे सगळं आहे. त्याच्यावर का अज्ञानाचा विचार सांगतो. सत्य आंधळा सत्य ओढ गुरुजींनी सांगितलेला विषय आम्हाला.
एक गावामध्ये, एका गावामध्ये एक सदाचरण पुरुष आहे. सदाचरण ज्ञानेश्वर तो हरिपाठ घेतो, माऊलीच्या पाया पडतो, देवदेव करतो, सज्जन वागतो, हे सगळं झालं. आणि मग दानधर्म करतो. मग आता मुलगा आहे तोपर्यंत दानधर्म ह्याचं करण्यात आला. नातू झाला. नातू म्हणलं बाबा आता हे तुमचं सगळं बाळ बिचारा बंद करा, दानधर्म बंद करा, पोती पुराण बंद करा. याला वाटलं मी मुलाच्या जेव्हा जसं बोललं तसं ह्याला बोलन. आयुध कसे हे सांगायला लागलो. मुलाच्या जेव्हा मी जसा राहिलो, काही मी केलं, चिंतन केलं, दानधर्म केला, मुलगा आढळून नाही आला. आणि हे काढतं ह्याला कोण ऐकतं. पण म्हणलं बाबा तुम्हाला मी सांगतो, आता फक्त तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, यातला पदार्थ अजिबात देऊ नका कोणाला. पण याला घमेंड, दानधर्म करायची, सगळं गावाला साधू वाटायचा. मग नातवने एकदा दोनदा सांगितलं, पण काय ऐकायचं. मग नातवने ते म्हातारं उचलून दिलं, फेकून दिल्याबरोबर कंबर मोडल्यानंतर सगळं गाव जाऊन अरे 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 असा साधं माणूस, एवढा सज्जन माणूस, याला असं केलं, मूर्ख पोरगा आहे असं तसंच ते चाललं. तितकाच एक महात्मा आला आणि तो महात्मा राजयोगी होता. त्याला बसायला बग्गी होती घोड्याची, मोठा श्रीमंत होता साधू. त्याचं म्हणजे काय झालं, अहो म्हणजे काही एक साधू हिथं गावाचा माणूस चांगला साधू, त्याच्या नात्याने त्याला फेकून दिलं, कंबर मोडलं. कशामुळं, ते पोरगमुळे दानधर्म करून कधी दानधर्म करीत होतं असं का. झालं. गेल्यानंतर मग पाहिलं काय झालं बाबा, असं कशामुळं झालं हे. म्हणले हे मी दानधर्म करतो, नात म्हणून मला काही करू दिलं नाही म्हणून त्याने फेकून दिलं. मग असं करा बघा, इथं माणूस कसं प्रसंगाने माणूस कसं पदच्युत होतो. प्रसंगाने माणूस खऱ्याला लागलो माणसं खरं उघडं पडतं, खऱ्याला लागलो खरं उघडं पडतं. आणि मग म्हणले बाबा तुम्हाला दानधर्म करायचा ना, मग ही मी गड आहे, मला मोठा गड आहे, 500 एकर जमीन आहे, हे किल्ल्या भंडार घराच्या जा खोली उघडा, काय दानधर्म करायचे करा. ते म्हातारं तोंड्या माझा नातू म्हणून मला फेकून दिलाय, तुझ्यासारखा आहे का नाही पुत्रिक पांढर तोंड्या, जा इथून म्हणले. इतकं असतं आंधळा परमार्थ. ज्ञानेश्वरी वाचता येते, कथा कीर्तन करता येतं, सगळं करता येतं, पण प्रसंगाने बघावं, प्रसंगावर सावध राहिला तो खरा परमार्थ. सगळं गाव साधू म्हणत होतं. मग कोण हे आंधळा सत्वगुण, त्याला काय म्हणायचं, आंधळ सत्वगुणामध्ये कोण कोण आलं नाही सांग, वेळ झाला त्याला म्हणून उपादान कारण जोपर्यंत आहे. उपादान कारण म्हणजे सुस्वरूपाची अनओळख, सुस्वरूपाचं अज्ञान, हे अज्ञान या जगाचं कारण आहे. अज्ञानामुळे जन्ममरण वाटतं, अज्ञानामुळे मी माझं वाटतं, अज्ञानामुळे देह मी म्हणतो, हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे. और अधिष्ठान के विपरीत स्वभाव वाला अन्यथा स्वरूप विवर्त कहिए है. आणि अधिष्ठान वेगळ्या स्वभावाचं, म्हणजे स्वभाव या शब्दाचं अस्तित्व. अज्ञानाला अस्तित्व जोपर्यंत स्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत. स्वप्नातल्या पदार्थाला कवर अस्तित्व आहे नाही, जाग होईपर्यंत. स्वप्नातल्या पदार्थाला अस्तित्व कोपर्यंत आहे, जाग होईपर्यंत. जाग झालं की स्वप्न आहे वाटतं की नाही वाटतं, नाही वाटतं. तसं जग आहे वाटतं तो पण काय तुम्हाला अज्ञान आहे. अज्ञान नावाच्या झोपीनं ही विश्वरूपी स्वप्न आहे तुम्हाला. आणि ज्ञान झालं की विश्वरूपी स्वप्न नाही झालं, नाहीचा निश्चय होतो. जन नव्हे अवघा जनार्दन, जो जागा झाला स्वरूपात ठिकाणी ते काय म्हणतो महाराज, जन नाही बरं का, अवघा जनार्दन, सगळा देव आहे झालं, जग नाही झालं. जग नाही म्हणल्यानंतर काय राहिलं. म्हणून चैतन्य विवर्त आणि अन्यथा रूप, ह्याला विवर्त म्हणावं, याला अनिर्वचनी म्हणावं, याला स्वरूपाची ओळख झाली म्हणावं, याला साक्षी भाष्य म्हणावं. आतासुद्धा आहे रे, पण तिथं अभ्यास नाही. मन नाव तू वेगळं आहे का, मन तुझं स्वरूप आहे, हां वेगळं आहे ना. मग मनाचे सगळे विकार आहेत का तुझे विकार आहेत. मग मनाचे विकार अंगावर घेतो कशामुळं, न कळल्यामुळे. स्वतः मी साक्षी रूप आहे ही न कळल्यामुळे मनाचा मार खातो. आणि मी साक्षी रूप आहे म्हणून मन साक्षी भाष्य होतं.
आणि साक्षी भाष्य पदार्थ नुसतं पाहायला असतो त्यात सत्व नसतं. हो, इतका परमोन ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. माऊली म्हणती निर्गुण चेतन तत्व माझ्या हातात म्हणजे अनुभव करून दिला निवृत्तीनाथाने. आणि तेच माझे गुरु सांगतात आणि तेच माझे गुरुने सांगितले तुम्हाला सांगतो. साक्षी त्या ठिकाणी कराय का? साक्षी संकोचिका नाही का? नाही. साक्षी कधी आहे आणि कधी नाही असं आहे का? अखंड आहे ना. मग वृत्तीचा संबंध अखंड ठेवायचा का काय? एवढंच आहे. पण वृत्तीचा संबंध साक्षीचा अखंड ठेवण्याकरता त्याला साधन ते सृष्टता, त्याला हे सगळं लागतं. बरं का वेदांत कळत असतो पण झेपत नसतो अनाधिकारी असल्यामुळे. त्याला सांगा शिवाजी महाराजाचं पार्ट करता येतं पण खास शिवाजी असतेच करते. निव्वळ भ्रष्ट असतात ते, निव्वळ बुद्धिहीन असतात. पण हुबहूब पार्ट करतं शिवाजीचं संभाजीचं आणि त्याच्या उलट असतात. हो असं. आणि खासच ते शिवाजीचे असते तर जगात असा अनाचार झाला असता का? हे मी का सांगायला लागलो की अज्ञान जोपर्यंत आहे, अज्ञान असं माणसाला सगळं नाटक करता येतं पण खरं नसतं. आणि स्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्याच्यासारखा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मिरजा. तुकोबाराने त्याला धन्यता दिलं, फक्त तुकोबाराने दिले. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मिरो झाला. कैसा निश्चयाचा? मी तो वासुदेव तत्व होता. या निश्चयाचा मेरू म्हणजे कळस काढला. मग त्याच्या वंशाला तुकोबारा आशीर्वाद देतात. आणि तुकोबाराचा आशीर्वाद ते त्यांचाच आशीर्वाद खरा असतो. आता फलाने धन्यवाद. कशात धन्यवाद आहे रे? धन्यवाद आहे तर धन्यवाद तर काय नाही तुझा. तुकोबाराच्या धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिले तो संदेयाच्या सुटल्या गाठी झालो पोटीशी तर धन्यवाद. हे त्यांचा धन्यवाद फलदायी आहे. लोक व्यवहार आहे जाऊ. म्हणून अज्ञान हे जोपर्यंत आहे तर अज्ञान कशावर मानायचं? अज्ञान विचारण कळत असतं पण फलावरून अज्ञानाला मानावं लागतं. असं जगात एकही माणूस मला सांगा की त्याचं मन पूर्ण झालं म्हणून. राजा असो, प्रजा असो, जनावर असो, पाखरू असो, एकही कोणी सांगा माझं मन अगदी पूर्ण झालं म्हणून सांगावं त्यानं. नाही होत, शक्यच नाही. का? अल्पज्ञ आहे, त्याच्यावर शक्ती नाही. ते अज्ञानाकर सांगायला लागलो मी. हो, ज्याचं मन पूर्ण करता येत नाही तो अज्ञानी आहे. आणि आमचे नाथराय काय म्हणतात, एका जनार्दनी संतन पूर्ण करते मनोरथ. जर संताला शरण जर गेला तर तुझं मन पूर्ण होईल. आणि पूर्ण मन केव्हा होतं? अविनाश आनंदाची प्राप्ती झाल्यावर. अविनाश आनंदाची प्राप्ती झाली तर पूर्ण मन होतं. तुमचा आनंद कसा विस्मिश्रित आहे? विस्मिश्रित बी नाही, मूर्खपणाने आहे. याला एक दर्शन देत आहे का साधन आहे. म्हणजे एक माणूस झोपला आणि झोपेमध्ये त्याला उशाशिवाय झोप येत नसतं. आणि जरा झोपेमध्ये त्याचं उशाची उशी बाजूला गेली पण तिथे एक मोठा अजगर येऊन बसलं. म्हणजे मोठा साप म्हणून बसला. त्याला झोप उशाशिवाय येत नव्हती. उशी त्यानं हात लांबीवला असं ओढून घेतलं आणि त्याच्यावर डोकं ठेवलं अजगरावर, सापावर. आता त्या सापावर जो डोकं ठेवलं ज्ञान का ज्ञान आहे का नाही? जर साप असं कळलं तर हात कसा लावतो? हो, गोम जाऊ दे, काय करत नाही, बस उगच. आणि शेतातलाच पदार्थ आहे ते. तिकडं आलं हे काय? आणि मग ज्ञान अज्ञान म्हणून तर हातानं ओढून घेतलं. अज्ञानी म्हणावं तर सापाला कसं धरेल? तसं ही जीव काही भागाने खरा, काही भागाने अज्ञानी आहे. म्हणून हे अज्ञान या जगाचं उपादान कारण आहे आणि जग साक्ष असे. म्हणून चैतन्य विवर्त आहे. विवर्त म्हणजे वेगळं आहे. आणि वेगळं असून ते कसं आहे? विपरीत स्वभाव. विपरीत स्वभाव म्हणजे चेतन त्रिकाल अबाधित आहे आणि ही प्रातिभाषिक आहे. म्हणून विपरीत स्वभाव म्हणावा, उलटा स्वभाव म्हणावा. काय म्हणावं त्याला? उलटा स्वभाव म्हणावा. सांगू याच्यापेक्षा आणखी जवळचं सांगू. तुम्ही सुख स्वरूप आहे का दुःख रूप आहे?
सुख स्वरूप. उलट होते का नाही पण तुम्ही सुखरूपासून दुःख आहेत का नाही ह्या उत्प्रेत म्हणावं. हां तुम्ही निर्गुण असून तुम्ही सगुण म्हणता का नाही. तुम्ही रूपरेत तुम्ही रूपरेत म्हणता का नाही हेच ना उलट झालं. काळ गोर आहे का नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तू चिरगुराया मैं गुलाम तेरा. तुकोबाराय मग मी तुझ्याशिवाय नाही झालं हे तू कसा निर्गुण निराकार आहे झालं तू चिरगुरा आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया याच्या उलट आहे का नाही जीवाचं. जीवाला रंग पाहिजे जीवाला देखणेपणा पाहिजे. जीवाला रंगही नाही आणि जीवाला देखणेपणा नाही तर नुसता भ्रमाचा बाजार आहे. का देखणेपणा असतं हे का सांगितलं मी उलटेपणा विपरीत स्वभाव सांगितला. मग विपरीत स्वभाव सांगताना इतकं खाली यावं लागतं. उपादान कारण अविद्या. आता याचं पण थोडंसं एक सांगतो. देव जेवत नाही आणि देवाला जेवण्याची गरज नाही. तुम्ही निवड कोणाला दाखवता आहे का नाही. तर भक्तीच्या दृष्टीने ती करावं लागतं आणि ज्ञानाच्या दृष्टीने समजुतीत राहावं लागतं. भक्तीच्या दृष्टीने ती करावं लागतं आणि ज्ञानाच्या दृष्टीने अनुभवात राहावं लागतं. उपादान कारण अविद्या सो अनिर्वचनीय आहे. म्हणून उपादान कारण जे असणारे अविद्या ते अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे स्वरूपाने ग्रहण आणि ज्ञानाने बाद असं आहे. नाही म्हणता येत नाही आहे म्हणता येत नाही. मग सत असताना विलक्षण त्याला सतही म्हणता येत नाही असतही म्हणता येत नाही. असत का म्हणता येत नाही प्रत्ययाला येत नाही. सत का म्हणता येत नाही विचारण्यात सिद्ध होत नाही म्हणून. याला उदाहरण कोण दिलं तुकोबाराने तुम्हाला मी सांगतो. तुकोबाराने उदाहरण सांगतो फार सोपं आहे उदाहरण. पहिलं चरणचं ब्रह्म तेची माया माया तेची ब्रह्म अंग आणि छाया जाया परे. आता छाया म्हणजे शरीराची सावली अगदी बरोबर दिसते की नाही. शरीरासारखी सावली दिसते का नाही. सगळे अवयव दिसतात का नाही. मग ती सावली जर कुठं पडली तर तिचं अंग भरतं येत ना. हां नाही. आणि ती जर पाण्यापाशी पडली तर तिचं अंग भिजतं आहे का. हे झालं इथपर्यंत आलाच ना. तसं त्या कक्षात जग आहे. हो सावली ही कक्ष अनिर्वचनीय पदार्थ आहे. जरा देहादिक जगत अनिर्वचनीय आहे. विचाराने सिद्ध होत नाही आणि विचार नसल्यामुळे ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. लहान लेकरू सावलीला भेटते की नाही. हां भेटते नाही. तसं देहादिक जग तर तुम्ही भेटता म्हणजे लहान लेकरू अज्ञानी. त्याचं उत्तर आहे का. तुकोबाराय म्हणतात चला तुकोबाराय म्हणतात काय बघ काय बोलतो का. तुकोबाराय म्हणतात जगा काळ काय आम्ही काळाला भेटतो. काळ गोलाम करी सलाम तुक आपल्याला काळ म्हणजे गुचक्यात येतो. हे तू उलट आहे. त्याला इतकं का सांगावं लागतं की साधूंच्या दृष्टीनं स्वरूपाच्या ज्ञानाच्या दृष्टीने हे सगळं सावली आहे. अंग आणि छाया ब्रह्म तेची माया माया तेची ब्रह्म. सावली वेगळी नाही आणि सावली वेगळी वाटली की तुला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मग सावलीला धरायला काय करावं लागेल. सावलीचं मुंडकं धरायचं आहे. काय करावं लागेल त्याला. सोपं आहे सोपं आहे. मध्यभागी सूर्य आला की सावली कुठे जाते आहे ना. सूर्य पाठीमागं असलं तर सावलीत पोळवे. मग ती सावली सूर्याच्या पाठीमागं असल्यामुळे सावली पोळं वाटते. पण सावलीमध्ये सूर्यामध्ये नाही आला की तसं चेतरूपी सूर्य प्रगट झाला की मायारूपी सावली नाही. चला उपादान तैसे रज्जु में सर्प और ताका ज्ञान भी अनिर्वचनीय है. बस याते रज्जु सर्प और ताका ज्ञान अविद्या के समान स्वभाव वाला अन्यथा स्वरूप कहिए. अविद्या ते और प्रकार का आकार है सो अविद्या का परिणाम है. बस म्हणून अविद्याचा परिणाम सर्पज्ञान आहे आणि ते विपरीत स्वभाव आहे
रज्जू त्रिकालाबद्ध अस्तित्व, रज्जूचं ज्ञान झाले की सर्प नाहीसं होतो, म्हणून ते अनिर्वचनीय आहे. म्हणून अधिष्ठान विपरीत स्वभाव अन्यथा रूप, त्याला अनिर्वचनीय म्हणावं त्याला. तैसे रज्जु अवच्छिन्न अधिष्ठान चेतन सत रूप है. सर्प और ताका ज्ञान सत से विलक्षण है. हो याते रज्जु सर्प और ताका ज्ञान अधिष्ठान चेतन ते विपरीत स्वभाव वाला हो. अन्यथा स्वरूप कहिए चेतन से और प्रकार का आकार है. आता आकार वस्तू ही माईक आहे. आकार वस्तू माई माईक आहे. आणि रज्जू पै चैतन्य, रज्जू पै चैतन्य कोण आहे पदाने आहे. मग अगोदर आहे का अगोदर रज्जू आहे? रज्जू कशावर आहे? आहेवर आहे का आहे नसल्यावर आहे? नाही आहे. आहे. मग रज्जू आहे. हां रज्जूचा अधिष्ठान चेतन आहे. मग आहे ही तिन्ही काळामध्ये आहे का नाही? आहे मग आहे विकारी आहे का? मग अज्ञानामुळे विकारी. अज्ञान. हां मग रज्जू आहे, सर्प आहे, पण अज्ञानामुळेच की. आणि चेतन कळल्यावर रज्जू आहे का सर्प आहे? दोन्ही दोन्ही नाहीत. म्हणून रज्जू अधिष्ठान नाही. मग स्वप्नाला अधिष्ठान चेतन आहे साक्षी, रज्जूला सर्पाला अधिष्ठान कोण आहे? साक्षी चेतन आहे. म्हणजे सगळ्या जगाला अधिष्ठान चेतन आहे आणि ते चेतन तुझं स्वरूप आहे. आणि या त्रिभुवनाचं अधिष्ठान तू आहेस. एवढा मोठा सिद्धांत साधूच्या घरी. ही त्रिभुवन तुझ्या अस्तित्वावर आहे. त्रिभुवनाला अस्तित्व तुझं आहे, त्रिभुवनाला ज्ञान ही तुझं आहे आणि त्रिभुवनाला आनंद ही तुझा आहे. पण इतका भिकारी झाला आहे. अरे राम काय सांगतो मला, इथं बोललं सुद्धा नाही. तुझ्या आनंदावर तू जग रे, पण भ्रमामुळे विषयात आनंद मानून विषयावर जगतोस आणि विषयावर जगतो म्हणून तुझं दुःखच टळत नाही. सगळ्याला आधारभूत तुझं स्वरूप आहे. म्हणून एकदा दादांते त्यांच्या योग्य ते पुरुषाची बैठक झाली. चर्चेमध्ये विषय निघाला, ह्या जगाला आधार कोण आहे? म्हणजे ह्या जगाला अधिष्ठान कोण? माझ्या आजी गुरु दादा म्हणजे मी आहे. ह्या जगाला आधार मी आहे. माझ्यावर जग जगत आहे. आपण कशावर जगतो? आई बापावर, भावावर, पैशावर, विषयावर. हेच नाव अज्ञान. तुझ्यावर सगळं जगते का? तू कुणावर जगतो? जोपर्यंत तू दुसऱ्यावर जगतो असं वाटतं तोपर्यंत अज्ञान आहे. आणि मी सगळ्याला जगवतो असं वाटलं की ते ज्ञान यायचं. हे कळणं फार मोठं महत्त्वाचं आहे. ही बोलायच्या गोष्टी नसतात, अनुभवाच्या गोष्टी आहेत. गोड कसं आहे ते खावंच लागेल. गोडी सांगता येत नसते, गोडीचा अनुभव घ्यावा लागतो. गोडी कशी आहे? गोड खाऊन कळेल ना. तसं तुझ्या आनंदाच्या वृत्तीचा संबंध ठेव म्हणजे आनंद कसाही कळेल झालं. ज्ञानाचा संबंध ठेव वृत्तीच्या म्हणजे ते कळेल झालं. सत ही वस्तू कळेल झालं. म्हणून पाठीमागचं प्रकरण लक्ष ठेवलं म्हणजे कळेल. साधन चतुष्टयुक्त श्री गुरु कशा असावे ते सगळं कळेल. हे पुढचं कळेल. म्हणून हे सगळं विवर्त आहे झालं, वेगळं आहे झालं. पदार्थ ज्ञान कसं आहे? वेगळं आहे. मग जगत आणि जगताचं ज्ञान कसं आहे ना? जग आणि जगात ज्ञान सांगतात थोडं मध्ये. नामरूप ही पदार्थ आहे आणि नामरूपाच्या आकारची वृत्ती हे दोन्ही मायाचे कार्य आहेत. नामरूप ही विषय आहे का नाही? आणि त्या नामरूपाला ओळखणारी वृत्ती आहे का नाही? पण हे सगळं माईकच आहे त्याला. आणि तुकावर आहे म्हणून तर अनेक नर्गे माईक पदार्थ. जाऊ विषय तो वेगळा आहे म्हणून अज्ञानाचं कार्य आहे झालं. आणि ते सतत वेगळं आहे आणि रोचनीय झालं म्हणून चेतन वेगळं आहे. अन्यथा रूप आहे, वेगळे स्वभावचं. रूप या शब्दाचा अर्थ नामरूप आहे. चैतन्याला रूप नाही आणि त्याला रूप आहे. आणि ती पुन्हा अन्यथा स्वभाव त्रिकालाबाद चेतन आहे. आणि नामरूप असणारे कळूस तरच राहतं. कळलं की ती नाहीच होतं मग त्याला अस्तित्व नाही. अस्तित्व आहे अधिष्ठान चैतन्याचं. या जगाला अस्तित्व कोणाचं आहे? अधिष्ठान. घटाला अस्तित्व कोणाचं आहे? मातीचं. कपड्याला अस्तित्व कोणाचं आहे? तंतू. हां तंतू. तंतूचं. हां. आणि मृगजलाला अस्तित्व कोणाचं आहे? सूर्याचं.
सूर्याच्या किरणाचं. पण मृगजळाचं पाणी किती लोकांना उपयोगाला पडतंय. तसं त्या कक्षात जग आहे, मृगजळाच्या कक्षात जग आहे. झालं कवा कळत हे मृगजळाचं जळ नुसतं पाहायला ते वाटतं, ते पाणी वाटतं, मृगजळ वाटतं, हाच भ्रम आहे. त्याला वस्तू नाहीच. म्हणून विपरीत स्वभाव. याचं अस्तित्व आणि त्याचं नाही पण आहे. मग नाही म्हणजे विपरीत स्वभाव आला त्याला. रज्जु और अंतकरण उपहित चेतन अधिष्ठान है, रज्जु नहीं. मग आता अंतकरण उपहित चैतन्य आणि रज्जू उपहित चैतन्य सरपंच ज्ञानाचं अधिष्ठान आहे. रज्जू बी नाही आणि अंतकरण बी नाही. अंतकरण कशाला म्हणावं. शरीराच्या ठिकाणी व्यापक असणारं एक अंतकरण इंद्रिय आहे आणि त्या अंतकरण इंद्रिय शरीराच्या ठिकाणी व्यापक स्थूल ठिकाणी आणि स्थूल देहाच्या ठिकाणचं सगळं काही कळलं त्या अंतकरणामुळे. मुंगी चढलेली कळते, डोकं खाजवा लागलेलं कळतं, हे सगळं अंतकरणाला कळतं. आणि अंतकरणाला हे अधिष्ठान याला अण्णा कुठे अण्णा. अरे मी उठो. होता का दुसरी गाडी आली. तर अंतकरण हे शरीरात कसं आहे सांगतो, घ्या लागतं, अनुभव करा. झोपेमध्ये अंगावर कपडा करणं हे कळतं का नाही. आणि जागृतीमध्ये अंगावर कपडा करणं हे कळतं का नाही. हे नाव अंतकरण आहे. आता त्याच्यामध्ये पुढं डोक्यात काय वळू करतं हे कळतं आणि पायाला काठावळा हे कळतं. मग नक्षकांत आहे अंतकरण. पण ही जागृतीमध्ये ह्याचा अनुभव आहे. झोपेमध्ये हे अंतकरण लीन होतं आहे आणि हे सगळं मिथ्या आहे झालं साधू म्हणतात. आता कसं हे बेगड्याचे भावले म्हणतात. अंतकरणाधिक बेगड्याची भावली आहे. आणि बेगड्याच्या भावलीचा व्यवहार होतो का. तसं अंतकरण बेगड्याची भावली ज्याला कळले तो मुक्त होत असतो. तो स्वरूप आनंदात राहतो. कशावरनं सांगतो त्याला. त्याचं अंतकरण रूपाने राहिलं नाही म्हणून, अंतकरण आनंदामध्ये निमग्न झालं म्हणून त्याच्या ठिकाणी सुख दुःखाचा पत्ता नाही. कसं करतं सांगतो. नात्मा रमत हरिमुखी गाता हरपली चिंता. मी ब्रह्मा आहे असं कळलं की चिंता नव्हता रोग जातो झाला. आणि चिंता नव्हता रोग कोणाला नाही. मला निवडून द्या एक महात्मा सोडून. एक महात्मा जर सोडला अनुभवी गुरुजीसारखा, मग कोणी सांगा मला चिंता नाही म्हणून. शक्य आहे का नाही. आणि चिंता आहे तो पण सुख नाही. चिंतेची घटीत चतुराई. मोठमोठी चिंतेने वेगळे होते. आणि ही चिंता म्हणजे बिरगट हे भावले साधं म्हणतात. आता कसं कोणकडे जायचं. आता चिंता त्यांच्या दृष्टीनं वेगळ्याची होली. जीवाच्या दृष्टीनं सगळ्याला अनुभवत आहे. म्हणून चिंता नव्हता रोग फार वाईट. म्हणून ते तुकोबा सांगतात जर थोडं खाली येतो. चिंतावेचे जवळ हरीचे चरण सर्व नारायण देत होतो. निदान ती तर चिंता कर, भगवंत तर चिंतन कर, मग ती तुला सगळं देईल. म्हणजे सगळी विपरीत स्वभाव आहे. की मी इकडे तिकडे मी सोडतो का हे आणखीन तुम्हाला विषय खोल असावा याच्यावर मग कळवा म्हणून जास्त बोलतो. रज्जू नाही सर्प और ताके ज्ञान की रज्जू ज्ञान से निवृत्ती. आता दुसरा विषय विषय दुसरा सुरू झाला जाठून मग रज्जू आणि रज्जूचं ज्ञान आहे का नाही. हे सर्पाची निवृत्तीचं कारण नाही. आता त्या सूक्ष्म विषय रज्जूच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर म्हणजे अज्ञान नष्ट झालं सर्प नष्ट होतं. रज्जूच्या ज्ञानाने नाहीच होत. पण रज्जूच्या ज्ञानाने वाटतो लोकव्यवहार. पण ते रज्जू ज्ञान अधिष्ठानाचं ज्ञान आहे ते. मिथ्या सर्प का अधिष्ठान रज्जू उपहित चेतन है. मग रज्जू नहीं. मग सर्पाचं अधिष्ठान कोण आहे. कोण आहे. रज्जू रज्जू उपहित चेतन. तिथं नीट वाटलं रज्जू आहे ना.
आणि मग सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू पै चैतन्य. इथपर्यंत आलात. तसं तुमचं अधिष्ठान कोण आहे? आई बाप आहे का देव आहे? आई बाप बी नाही, देव बी नाही, सगळ्याच अधिष्ठान मी आहे. हां, हित आहे ते अधिष्ठान. तुला कोण आहे? मी सगळं अधिष्ठान, मला कोणाची गरज आहे? हो, सारख्याला सोकळा म्हणून ठेवली, तुझं बंधनच नाही ठावे, मग तर कशा म्हणावे अशी मौज आहे झालं. सगळ्याला तू जगवतो. सत्वस्तू एक काय का आणि काय, ज्ञान एक काय का आणि काय, आनंद एक काय आणि काय. मग सच्चित आनंद तू आहेस का नाही? मग कोण कोणावर जगतो आहे आता? है ना. आणि हे कळत नाही ना, यात नाव आहे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान नावाच्या झोपणं देहादिक जगत वाटायला लागलं. आणि हे कळून घेणं म्हणजे मुक्त होणं, हे कळणं म्हणजे साधूचा बोध कळणं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अज्ञानाचा खेळ आहे. मग मोठं बांधा यज्ञ का योग याग विधी यांनी निवशिती जो त्या परमानंदी म्हणणं आहे. रिद्धी सिद्धींनी यागीच उपाधी जो त्या परमानंदी म्हणणं आहे. महाराज वाळूची साखर करतात, गुरुजी म्हणायचे वाळूची साखर करतात, पण वाळू कशाची झाली म्हणा महाराजाला. महाराजांनी पाण्याचं तूप केलं, पण पाणी कसं झालं विचारावं महाराजाला. हां, म्हणजे महाराज लाखो लोकांना जीव घालतो, पण भगवंत त्रिभुवनाला जीव घालतो. आमच्याकडे सगळं उलटच आहे. हो, आहे का नाही? असं गंमत आहे. महाराजाचं लाखो लोक द्यावं लागले, हो ना, पण सगळं त्रिभुवन ज्या निर्माण केलं ते तिकडे जीव घालतो. आणि ते त्रिभुवनाला निर्माण करणारा तो ईश्वर आमच्यावर जगतो. मजा असते. त्रिभुवन ज्याने निर्माण करून जगवतो तो आमच्यावर जगतो. काय म्हणून तुका बरं म्हणतं, आमच्यानी भाग्यात तुझ्याशी देव पण, आमच्या भाग्यामुळे तुला देव पण आहे. तुला कोण विचारतं रे? आमचेच भाग्य खुशाल नांद, आमच्यामुळे तू नांदतोस, तुझं अस्तित्व आहे. आणि ह्या सगळ्याला अधिष्ठान विचाराचे दृष्टी स्वरूप आहे. आणि ही आहे चेतन, आणि ह्याच्यानं कळणं आहे अध्यास. म्हणून सर्प आणि सर्पाचं ज्ञान याचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू पण चैतन्य, रज्जूसुद्धा नाही. ते आले असतात जेव्हा तर राहू दे तो विषय. तेच ड्रायव्हर चालतं काही की दुसरी गाडी आली ना. हां, ते ड्रायव्हर होता रे आता. परमार्थ वेगळा असतो, गुरुघरचा परमार्थ वेगळा असतो.